कोणीतरी एक जण येऊ शकेल का की जो फेसबुक अकाउंट ओपन करेल त्याचं? कारण आता हे सोपं आहे. आपल्याला मेसेजेस बघायचे नाहीयेत, आपल्याला फ्रेंड डिटेल्स बघायचे नाहीये, आपल्याला फक्त सेटिंग चेक करायची. कोणी या सर मगाशी झालेलं सक्सेस करता नाही. ओके, आता यांनी बघितलं तुम्ही सरांनी आता त्यांचा ईमेल आयडी टाकला, पासवर्ड टाकला. ऑफकोर्स मी त्यांना पासवर्ड खोटा टाकायला सांगितला होता, त्याच्यामुळे इथे फाइंड अकाउंट आलं. इथं दिसतंय की फेसबुक ओपन आहे आणि ते अकाउंट सापडलेलं नाहीये. आता काय घडलं? आता जे घडलंय ते तुमच्या कदाचित लक्षात नाही आले, बट आता जे घडलंय ते मी तुम्हाला दाखवतो काय घडलं. हे की लॉगर नाहीये, हे फिशिंग पेज. मी आता त्यांना जे टाकायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी हे फिशिंग पेज ओपन केलेलं होतं, बट प्रेझेंटेशन चालू करायच्या आधी मी फक्त इथे नाव चेंज करून facebook.com केलेलं होतं. फेसबुकचा IP अजून पण याच्यामध्ये बॅनच असेल, पण हे फिशिंग पेज इथं जे काही इन्सर्ट केलेलं आहे. आता मी त्यांना खरं टाकायला का नाही सांगितलं, कारण ते इमिजिएट इलिगल ॲक्टिव्हिटी झाली असते कार्यक्रमात. सो इथे समजा जर मी काही ईमेल आयडी टाकला, आता ऑफकोर्स हे मला पेज आल्यावरती मला वाटणार आहे की हे खरंच पेज आहे. आणि इथे जेव्हा मी काहीतरी इन्सर्ट करतो तेव्हा मला इथे तुम्हाला दिसत असेल डिरेक्टली दिसतं की फेसबुक युजर नेम मला कॉट झालेलं आहे आणि पासवर्ड पण मिळालेला आहे. आणि हे प्रत्येक वेबसाईटच्या बाबतीत करता येतं. आता यासाठी आता जे तुम्ही इंटरफेस बघताय हा काली लिनक्सचा इंटरफेस आहे. सो आता याच्यामध्ये कुठल्या गोष्टी करता येतात आणि त्या कशा दिसतात ते आपण बघणार आहे. सो हे एक टूल आहे, म्हणजे कालीमध्ये जसे बरेच टूल्स अवेलेबल आहेत. तुम्ही बऱ्याच मूवीजमध्ये, बऱ्याच वेब सिरीजमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी असा काहीतरी स्क्रीन ओपन दिसतो हॅकरचा आणि तो काहीतरी बडबड करत असतो. बऱ्याच वेळेला असा काहीतरी स्क्रीन दाखवून बरेच एक्सपर्ट समजणारे लोक मुलांना हायर करतात, तुम्हाला हे शिकवू शिकवत काही नाही. बट ही रिअल हॅकिंग आहे. याच्यामध्ये आपण कोणालाही फसवू शकतो. हा फक्त खूप मिड लेवल और लो लेवल आपण आता हॅक करतोय, कारण आपण इथल्या इथे करतोय. हा अटॅक बँकेच्या सर्व्हरवरती पण करता येतो, ज्याप्रमाणे कार्बाना ग्रुप करतोय तो अटॅक सुद्धा काली लिनक्स वरूनच करता येतो. सो तुम्हाला आता तिथं स्क्रीनवर दिसत असेल की किती प्रकारचे अटॅक्स आपण याच्यातून करू शकतो. जे आता आपण सगळ्यात पहिले केलं होतं ते फेसबुक होतं, फेसबुक ट्रॅडिशनल. त्यानंतर फेसबुक वोटिंग, म्हणजे बरेच तुम्हाला इथे साईट्स दिसतील.
फॉर एक्झाम्पल जर नेटफ्लिक्स आहे, सो इथे नेटफ्लिक्सचा नंबर मी चूज केला. आणि हॅकर म्हणजे काय खूप भारी असतो, खूप काहीतरी नॉलेज लागतं असं अजिबात नाही. थोडाफार कोर्स केला, कमांड लक्षात ठेवल्या की आपण काहीही करू शकतो. तुम्हाला करायचं असेल तर माझ्याकडे कोर्सेस आहेत, मी करू शकता. त्याला कुठले एज, एज्युकेशन कसलीही लिमिट नसते. कुठल्याही फॅकल्टीचा, कुठल्याही एजचा कोणीही करू शकतो. सो आता मला एक इथे लिंक जनरेट झालेली आहे. आता इथे आलंय वेटिंग फॉर लॉग इन इन्फो. सो मी आता ही लिंक जी जनरेट झालेली आहे ही मला ईमेल, व्हॉट्सॲप और कुठलेही जे पॉसिबल मीडियम आहे त्यांनी समोरच्या व्यक्तीला सेंड करायची. सो आता मी समोरच्या व्यक्तीला लिंक सेंड केली. इथं नेटफ्लिक्सची लिंक आली आहे. ऑफकोर्स हे फिशिंग पेज असू शकतं, तरी नेटफ्लिक्सचे रेट्स खूप जास्त नाही आहेत, बट नेटफ्लिक्स पण लोक फिश करतात. सो इथे जरी आपण काही एक पासवर्ड टाकला आणि त्यानंतर साइन इन वर क्लिक केलं. साइन इन वर क्लिक केल्यानंतर तो खरंच नेटफ्लिक्सला गेलेला आहे. इतका वेळ आपण फिशिंग पेजवर होतो, बट साइन इन वर क्लिक केल्यावर तो खरंच नेटफ्लिक्सला गेलाय आणि तो सांगतोय की तुम्ही ईमेल तुमचा फॉरगेट करा. त्यामुळे आपल्याला वाटतं की कदाचित आपणच चुकलोय, बट त्याने खरा ईमेल टाकलेला असतो आणि तो अडकलेला असतो. तो तुम्हाला इथं दिसेल. आता आपण जे टाकलं ABCD आणि तो जो काही पासवर्ड आहे. सो इथे आपल्याला विक्टिमचा ID पासवर्ड कॅप्चर झाला. आपण हे प्रत्येक वेबसाईटच्या बाबतीत करू शकतो. आता या टूलमध्ये आपल्याला एवढे अवेलेबल आहेत. या पद्धतीने बँकिंग साईट्स असतील, ॲमेझॉन असेल किंवा अजून काही कुठल्या पेमेंटच्या साईट्स असतील, या सगळ्या इझिली आपण त्यांचे ॲक्सेस हॅक करू शकतो. आता इथे एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, इथे वायफाय नावाचं ऑप्शन आहे. आता समजा जर मला एखाद्याचं वायफाय हॅक करायचं आहे आणि तो काही पासवर्ड देत नाहीये, सो मी त्या व्यक्तीला वायफायचा पासवर्ड मागण्यासाठी व्हॉट्सॲपवरती ही लिंक सेंड करू शकतो. आता ती कशी दिसेल? सपोज आता याचा नंबर आहे 63. आणि याच्यात कुठेही कॅप्चर करावं लागत नाही, कुठेही मला कोडिंग करण्याची गरज नाहीये, कुठे काही वेबसाईट कॉपी पेस्ट करायची गरज नाहीये, काहीही करायचं. जे काय ती ऑटोमॅटेड या प्लगइन मधून या सॉफ्टवेअर मधून सगळ्या गोष्टी होतात. फक्त इंटरफेस थोडा अवघड वाटतो. आणि हे जे मी स्विच करतोय ते बऱ्याच लोकांना कळलेलं असेल की मी खालीमधून विंडोज वरती फक्त स्विच करतोय. आता इथे यांनी यूज केलेलं आहे गुगलचं लोगो यूज केलाय. त्यांनी सांगितलं की सिक्युरिटी रिझन्समुळे तुमचं वायफाय डिस्कनेक्ट झालंय, तर पटकन वायफायचं नाव आणि पासवर्ड टाका. असा जर ईमेल किंवा असा जर व्हॉट्सअप आपण एखाद्याला पाठवलं की पेटीएम वरती 50 रुपये कॅशबॅक मिळते, पटकन क्लिक कर. तो क्लिक करायला जाईल, त्याला दिसेल की तुमच्या वायफायला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो काय करेल, पहिले 50 रुपये मिळणार आहे म्हणून तो वायफायचा पासवर्ड टाकेल. इथं वायफायचा पासवर्ड तिने टाकला. आता त्याचे जे काही नाव असेल त्याचं नाव कदाचित लक्षात असेल नसेल, तो काहीतरी टाकेल वायफाय 1, त्याचा जो काही पासवर्ड असेल आणि याच्यात सगळे कॅरेक्टर्स येतात. आता इथे रिकनेक्ट केल्यावरती गुगल ओपन झालं. वा वा, रिकनेक्ट झालं असं त्याला वाटेल, चला कनेक्ट झालं. बट इकडे आपल्याला त्याचा ईमेल ID पासवर्ड मिळालेला असतो. सो या पद्धतीने आपण बरेच अटॅक्स करू शकतो. आता
याच्या व्यतिरिक्त अजून काय करता येऊ शकतं? कारण आता याच्यामध्ये फक्त एखाद्या पर्टिक्युलर अकाउंटचं लॉग इन मिळेल, एखाद्या पर्टिक्युलर माणसाचा आपल्याला ॲक्सेस मिळेल, त्याचं आपण अकाउंट लॉग इन वगैरे करू शकतो. बट असे काही यामध्ये टूल्स आहेत जे पब्लिकली दाखवायला अलाउड नाही आहेत, नाही तर मी ते पण दाखवले असते, ज्यामध्ये आपण डिरेक्टली कुठल्याही सर्व्हरवरती अटॅक करू शकतो, त्या सर्व्हरवरचा डेटा कॅप्चर करू शकतो. प्लस एखाद्या म्हणजे एखाद्याचं लॉग इन होत नसेल तर आपण त्याच्यावरती वेगवेगळे अटॅक्स करू शकतो, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अटॅक जो आहे, जो आपण पासवर्ड टॉपिक सकाळी बघत होतो तेव्हा सांगितला होता, तो म्हणजे डिक्शनरी अटॅक, ज्याला ब्रूट फोर्स म्हणतात. त्यामध्ये एक डिक्शनरी कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 14 करोडपेक्षा जास्ती वर्ड्स आणि पॅटर्न्स आहेत, ज्याच्यामुळे तुमचा पासवर्ड कदाचित क्रॅक होऊ शकतो. ते सगळे पासवर्ड विदिन काही मिनिट्स ते गेस केले जातात, म्हणजे ब्रूट फोर्स केले जातात आणि तुमचं लॉग इन होऊ शकतं. ते पण बरेच टूल्स अवेलेबल आहेत. आता याच्यात मी फक्त एक थोरोली तुम्हाला एक कालीचा इंटरफेस दाखवून देतो. सो याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल काली लिनक्समध्ये आपल्याला काही असे ॲप्लिकेशन्स आहेत जी इनबिल्ट आहेत, ज्यासाठी परत एकदा सांगतो, हॅकर खूप मोठी गोष्ट नसते. कुठल्याही वयात कुठल्याही एज्युकेशनमध्ये तुम्ही या गोष्टी शिकू शकता आणि हॅकर बनू शकता. फक्त त्यातून चांगलं काम करणं हे गरजेचं असतं. याच्यामध्ये कुठेही फार डोकं लावायचं नाहीये. इथे तुम्हाला दिसेल इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणजे एखाद्याची आपल्याला इन्फॉर्मेशन काही गॅदर करायची असेल वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून, तर त्यासाठी आपल्याला इथे बरेच टूल्स अवेलेबल आहेत. त्यानंतर VABT साठी टूल्स अवेलेबल आहेत. वेब किंवा वेबसाईट रिलेटेड जर आपल्याला काही करायचं असेल त्याच्यावरती आहेत. इथे वेबमध्ये एक WP स्कॅन नावाचं एक टूल आहे. ते ऑफकोर्स इलिगल आहे, पण ते यूज नाही करणार. ज्या कुठल्या वर्डप्रेसमधल्या साईट्स आहेत, kbtcoe.org वर्डप्रेसमध्ये साईट आहे, अशा साईट्सवरती जर अटॅक करायचा असेल, त्यामध्ये काही बॅकडोर क्रिएट करायचं असेल, युजर क्रिएट करायचं असेल, वेबसाईटचा ॲक्सेस घ्यायचा असेल, और वेबसाईट हॅक करून टाकायची असेल, डिफेम करायची असेल, एडिट करायचं असेल, तर आपल्याला सगळ्या गोष्टींची सुरुवात स्कॅनपासून करावी लागते. सो याच्यामध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो. वायरलेस अटॅक्स आहेत, म्हणजे जसे आपण वायफायवरती वगैरे अटॅक्स करू शकतो डिरेक्टली फिश न करता. पासवर्डचे अटॅक्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे पासवर्ड्स आहेत ते आपण इथून गेस करू शकतो, क्रॅक करू शकतो और ब्रूट फोर्स करू शकतो. आता पासवर्डचे जे अटॅक आहेत त्यामध्ये हा जो जॉन द रिप अटॅक आहे, हा आपण विंडोजवरून पण करू शकतो, कारण हे सॉफ्टवेअर्स काही विंडोजवरती पण अवेलेबल आहेत. तुम्ही हे डिरेक्टली सर्च करू शकता. हे सॉफ्टवेअर्स तुम्हाला विंडोजसाठी पण मिळतील. त्यामधले आपण काही विंडोजवरती आता करून बघणार. त्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे, आणि जे आपण महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॉरेन्सिक्स आहे. फॉरेन्सिक्स कदाचित तुमच्या या सेशनमध्ये कदाचित हे टूल दाखवतील. त्यामध्ये तुम्हाला एक नंबरला टूल दिसत असेल ॲटॉप्सी. हे टूल सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये ॲटॉप्सी जे आहे पूर्ण केली जाते आणि त्याचं रिपोर्टिंग पण केलं जातं. तुमचा कुठलंही टूल असू दे, जुनी हार्ड डिस्क असेल, काही डेटा असेल, जे काही असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण ॲटॉप्सी करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल की दीपिका पादुकोणचं काही म्हणजे महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी चॅट लीक झालं होतं आणि तिला ड्रग्सच्या केसमध्ये अटक केली होती, माहिती? तिचं चॅटिंग कसं काय मिळालं असेल? या बाबतीत खूप मीडियाने चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली होती. मीडियाने सांगितलं की मोदींनी काय केलंय, अशा लोकांवरती अटॅक केलेला आहे आणि त्यांचं डायरेक्ट चॅट घेतलेलं आहे. असं व्हॉट्सअपचं चॅटिंग घेता येत नाही. खूप कॉमन सेन्सची गोष्ट होती. दीपिका पादुकोणचं ड्रग डीलर सोबतचं जे चॅटिंग आहे ते दीपिका पादुकोणच्या मोबाईलमधून न घेता त्या ड्रग डीलरला अटक केली होती, त्याच्या मोबाईलमधून दीपिकाचं चॅट घेतलेलं होतं. पण मीडियाने एकदम उलट सांगितलं आणि लोक घाबरून गेले. एक पूर्ण फ्रेज अशी क्रिएट झाली की लोक व्हॉट्सअप वापरायला घाबरायला लागले. त्यांना वाटायचं मी काही मेसेज पाठवला का मोदी बघतो. अरे देवे, असं नाही बघताय. पण मीडियाने इतकं चुकीचं सांगितलं की प्रत्येकाचं व्हॉट्सअप आता मोदी बघतोय, प्रत्येकाचं व्हॉट्सअप दिल्लीवरून बघितलं जातं, त्यांना सगळे मेसेज दिसतात. काही लोकांनी तर, म्हणजे मी नाव नाही घेणार, पण बरेच एक्सपर्ट्स आहेत जे सायबर सिक्युरिटी स्वतःला एक्सपर्ट्स म्हणवतात, अशांनी युट्यूबवरती व्हिडिओ टाकून लाईव्ह सेशन्स घेऊन त्यांनी टाकलं. मेरा मेसेज मोदीजी देख रहे, हॅलो मोदीजी, असं मी व्हॉट्सअपवर टाईप करणार, मोदीजी बघून घेतील. बर्थडे मोदीला हॅपी बर्थडे मोदी, मोदीपर्यंत मेसेज जातो, मोदी सगळेच बघतात. अरे तसं नाही इतकी. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅनल जे होतं ते म्हणजे आर भारत, ज्यांनी अत्यंत चुकीची माहिती सांगितली. अर्णव गोस्वामीने आणि आर भारतने त्यांनी सांगितलं की दीपिका पादुकोणचा मोबाईल हॅकच केलाय आणि त्यांनी चॅट घेतलंय.
असं नव्हतं. खूप कॉमन सेन्सची गोष्ट होती की समोरच्या माणसाला अरेस्ट केलं आणि त्याचं चॅट रिट्राईव्ह केलं, त्याच्यामध्ये दीपिकाने केलेलं चॅट मिळालं. त्यामुळे या गोष्टी खूप चुकीच्या सांगितल्या जातात. पण फॉरेन्सिक्सच्या या टूल्सचा यूज कधी होतो, जेव्हा खरंच असा काही गुन्हा घडलेला असतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी झालेली असेल तर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा टेररिझमचा त्यांचा जो काही आपण कोर्स म्हणू शकतो, त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रूल जो असतो, कधीच पकडले जाऊ नका, पकडले गेले तर जिवंत राहू नका. त्यामुळे त्यांना स्वतःला पण संपवून घ्यायचं असतं आणि त्यांनी यूज केलेल्या सगळ्या गोष्टी पण संपवायच्या असतात. कुठलाही सायबर टेररिझम करणारा जो ज्याला आपण टेररिस्ट म्हणू शकतो किंवा ऍक्टिव्हिस्ट म्हणू शकतो, तो कधीच त्याच्या ई प्रॉपर्टीज ठेवत नाही. ते नदीत टाकून देतात, समुद्रात गाडून टाकतात, जाळून टाकतात, पेटवून देतात, काही पण करतात. बट इंडियन फॉरेन्सिक्स टीम जी आहे ती खूप चांगली आहे. या गोष्टी बऱ्याच वेळेला बाहेर सांगितल्या जात नाहीत, पण आतापर्यंत अनेक असे लॅपटॉप्स, मोबाईल्स, हार्ड ड्राईव्ह ज्या जप्त केल्या आणि त्याच्यातून डेटा मिळालेला आहे. बट नॅशनल सिक्युरिटी असल्यामुळे त्या गोष्टी मीडियामध्ये सांगितल्या जात नाही, तर ते पण त्याचं उलटं पालटं काहीतरी सांगतील म्हणून. बट फॉरेन्सिक्समध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचं अफवा पसरवणारा जो कोण असेल ते म्हणजे CID सिरियल सोनीवरची, जी लोक अजूनही बघतात आवडीने. सगळ्यात पहिला म्हणजे जेव्हा मी 5 वर्षापूर्वी सायबर पोलिसांसोबत काम चालू केलं होतं, तेव्हा सगळ्यात जास्त आलेला अनुभव लोकांना तो होता, सर आमचा मोबाईल हरवलेला आहे, ते तुमचं काळा डॉट निळा डॉट मला ओपन करा, काळा डॉट पुढे चाललाय, हिरवा डॉट मागून चाललाय, तेव्हा त्याला पकडायचं. आणि म्हणलं तसं नसतं, ते CIDत दाखवतात. तो लाल डॉट पुढे चाललाय, तो माझा मोबाईल आहे आणि मग तुम्ही त्याचा पाठलाग करून पकडा, असं नसतं. असं नाही ट्रॅकिंग. जे मोबाईल ट्रॅकिंग केलं जातं त्यामध्ये ऍक्टिव्ह सिम कार्ड पाहिजे आणि सिम कार्डची लोकेशन नसते, ती लोकेशन टॉवरची असते. टॉवर 1-2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, कधी कधी 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असतो. तुमचा हरवलेला मोबाईल किंवा चोरलेला मोबाईल त्या टॉवरच्या 4-5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही असू शकतो. सो इतकं प्रिसाईज लोकेशन की एक्झॅक्ट लोकेशन पण येत नाही की जिथे डॉट चाललंय त्याच्या पाठीमध्ये त्याला. आणि CIDने ते इतकं प्रोपगंडा करून दाखवलंय की लोकांना, इव्हन पोलिसांना सुद्धा ते खरं वाटायला लागलंय की असं असतं. बट तसं नाहीये. ते लगेच गाडीच्या पाठलाग करतात आणि लगेच त्यांना मिळून पण जातं डिव्हाइस. आणि त्याच्यामध्ये हॅकिंग बिकिंग इतकं भरत जातं, चल उसके कॅमेरे हॅक कर देते. अरे काय जेवण इतकं सोपं नाहीये. हॅकरला हॅकर देव नसतो कुठल्याही गोष्टीला हॅक करण्यासाठी. आणि या गोष्टी समजल्या पाहिजेत, कारण लोकांच्या मनात खूप जास्त गैरसमज आहेत. एक तर लोक खूप घाबरतात, नाही तर खूप कॅज्युअली घेतात. आपल्याला मिडल पॉईंटला राहायचं, घाबरायचं पण नाही पण कॅज्युअली घ्यायचं नाही. काही पण हॅक करता येईल, बट काहीतरी प्रोटोकॉल्स आहेत, त्याला काही स्टेप्स आहेत. जर मला कुठलाही CCTV हॅक करायचा असेल तर एकतर तिथे मला फिजिकली जावं लागेल किंवा तिथल्या कुठल्या तरी लोकांना मला कॉम्प्रोमाइज करायला भाग पाडावं लागेल. मला त्याला लिंक पाठवावी लागेल, मला तिथे माणूस पाठवावा लागेल, जे काय असेल. तर आपण त्याचं पण एक्झाम्पल बघूया. त्याच्यानंतर सोशल इंजिनिअरिंग टूल्स, म्हणजे एखाद्याबद्दल तुम्हाला सोशली जर इन्फॉर्मेशन कॅप्चर करायची असेल त्याच्याविषयी. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय असू शकतं, तुम्ही कोण आहे, तुमचं नाव काय आहे, तुमचा नंबर काय आहे, तुम्ही कुठे जॉब करता, काय काम करता वगैरे सगळं इन्फॉर्मेशन आपण या टूल्समधून घेऊ शकतो. मोबाईल पेअरिंग असेल तर मग एका मोबाईलवरून दुसरा करता येतो असं काही असतं? काय काय मोबाईल पेअरिंग करून एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन? नाही, मोबाईल पेअरिंग असं नाही आहे. ॲक्च्युली ते गुगलचंच एक सॉफ्टवेअर आहे, पॅरेंटिंग सॉफ्टवेअर. जसं स्पाय ॲप आहे तसं पेअरिंगसाठी गुगलचं एक पॅरेंट आणि चिल्ड्रन असं एक सॉफ्टवेअर आहे, जे मी नेहमीच रिकमेंड करतो. जर पालकांना स्पाय ॲप न टाकता आपल्या मुलांवरती लक्ष ठेवायचं असेल तर त्यामध्ये ती डिव्हाइस आपण पेअर करू शकतो आणि माझा चाइल्ड कुठं चाललाय हे मला पॅरेंट अकाउंटमध्ये दिसतं. सो त्या पद्धतीने पेअरिंग करायचं. ऑफकोर्स त्याचे मिसयूज आहेच आहे, बट ते लिगली अवेलेबल आहे, गुगलचे टूल्स आहेत. सो कोणाला काही डाऊट आहे, कारण मी स्विच करतोय तोपर्यंत विचारून.
सो इथे तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती बँकिंग किंवा बँकेचे काही पेजेस आहेत. हे आपण आत्ता खाली लिनक्सवरती पण करू शकलो असतो, बट ते प्युअरली इलिगल आहे. आता आपण फेसबुक आणि या साईट्स केल्या ते फक्त डेमो पर्पजसाठी होत्या. तो अटॅक आहेच आहे, बट बँकिंगचा अटॅक करणं हा खूप सिरियस क्राईम आहे. त्यामुळे त्याचे फक्त आपण इमेजेसच बघतोय. दिसणारे इमेजेस तुम्हाला डिक्टो ओरिजिनल वेबसाईट सारख्याच दिसतील. यामध्ये पण फिशिंग पेजेस क्रिएट केलेलं असतं, बट याचा यूज काय आहे की युजरने पासवर्ड मिळवायचा. म्हणजे आता आज सकाळपासून जे तुम्ही सेशन करताय हे सगळं एकमेकांवर डिपेंड आहे. हा फिशिंग अटॅक करून मला युजरने पासवर्ड मिळेल, सकाळी जर आपण सिम स्वॅपचा फ्रॉड केला त्यामुळे मला सिम मिळेल, त्याच्यावर OTP मिळेल. फिशिंग करायचं, OTP मिळवायचा, पैसे घेऊन जायचे. इतकं सिंपल आहे हॅकर्स लाईफ. बनायचं आहे का पण, बट ते जर आपण नीट नाही केलं तर कदाचित आपण जेलमध्ये जाऊ शकतो. सो विंडोज सिक्युरिटी एक सिंपल पॉईंट आहे. तुमच्यातले किती लोकांकडे विंडोज आहे ऑपरेटिंग सिस्टीम? ऑलमोस्ट सगळ्यांकडेच असेल, बट त्यातले किती लोक विंडोज पायरेटेड यूज करत आहेत? खूप लोकांना माहिती असतं किंवा काही लोकांना माहितीच नसतं. कॉम्प्युटरवाल्याकडे जातात, एक कॉम्प्युटर लॅपटॉप द्या, तो काहीतरी टाकून देतो आणि एक टूल यूज करून देतो KMS, ज्यामुळे तिथं ॲक्टिवेटेड दिसतं. बट तुमचं विंडोज खरंच ॲक्टिवेटेड आहे का, ते खरंच जेन्युइन आहे का, ते पायरेटेड नाही आहे ना, याची आपल्याला इन्फॉर्मेशन नसते. विंडोज 10 किंवा विंडोज 8 और विंडोज 7 पण काही लोक वापरतात, आता विंडोज 11 पण आहे. सो त्याची काहीतरी प्राईस आहे आणि त्याची प्राईस इतकी जास्त आहे की त्या प्राईसमध्ये इन्क्लूड केलं तर लॅपटॉपची किंमत और PCची किंमत वाढते. त्यामुळे मग कॉम्प्युटरचे दुकानदार सुद्धा बऱ्याच वेळेला विंडोज पायरेटेड टाकून देतो आणि त्याचा फारसा फरक पडत नाही असं आपल्याला वाटतं. बट विंडोज ओरिजिनल आणि पायरेटेडमध्ये एक खूप मोठा फरक आहे, तो म्हणजे अपडेट्सचा. अपडेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या येतात पायरेटेडला पण, बट लेट येतात. आणि सेकंड म्हणजे जे फीचर्स विंडोज ओरिजिनलमध्ये दिलेले आहेत ते पायरेटेडमध्ये नाही आहेत. विंडोज ओरिजिनलमध्ये एक विंडोज डिफेंडर आहे जो पायरेटेडमध्ये पण मिळतो, बट तो प्रॉपरली वर्क करत नाही. विंडोज डिफेंडर काय आहे? तुम्ही विंडोजवरती घरी जाऊन सर्च करू शकता विंडोज डिफेंडर. विंडोज डिफेंडर टाकलेलं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अँटीव्हायरसची गरज नाही आहे. तुम्ही ऐकले असेल म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरी आहे किंवा मग आपण त्याला अफवा म्हणू शकतो, बट जे अँटीव्हायरस तयार करतात तेच व्हायरस बनवतात असं म्हणतात. मी क्लेम करत नाहीये, बट असू शकतो कारण दिसतं तसं. जेव्हा जेव्हा रॅन्समवेअरचे अटॅक व्हायला लागले, अँटीव्हायरस कंपन्यांकडे रॅन्समवेअर रिमूव्ह करण्याचे टूल रेडी होते आणि त्यांनी लगेच विकायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा मालवेअरचे अटॅक झाले, हे कार्बनिकचे अटॅक सुरू झाले, तेव्हा यांच्याकडे कार्बनिकचे अटॅक होऊ नये यासाठी त्यांच्याकडे पण टूल्स रेडी होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची कंपनी ती म्हणजे कॅस्परस्की. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. ही पूर्ण थिअरीची. सो विंडोज सिक्युरिटी जर करायची असेल यूज तर विंडोजमध्ये बाय डिफॉल्ट विंडोज डिफेंडर दिलेलं आहे. ते तुम्हाला सर्च करायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली डिफेंडर सर्च करू शकता. तुम्हाला यामध्ये विंडोज डिफेंडर दिसेल. विंडोज डिफेंडर सगळ्या प्रकारचे मालवेअर व्हायरसेस वगैरे स्कॅन करू शकतो इझिली. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या कुठल्याही अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची गरज नाही. त्यानंतर एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती म्हणजे बिट लॉकर. बिट लॉकरमध्ये काय केलं जातं की तुम्ही USB म्हणजे पेनड्राईव्ह यूज करत असाल, हार्ड डिस्क यूज करत असाल, पोर्टेबल काही वेगवेगळे डिव्हाइसेस यूज करत असाल, तर तुमचा जर पेनड्राईव्ह कधी हरवला, त्या पेनड्राईव्हवर तुमची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, फोटो असतील, प्रायव्हेट काही डेटा असेल, तर पेनड्राईव्ह हरवल्यानंतर तो सगळा डेटा त्या व्यक्तीकडे जातो. सो बिट लॉकर यूज करून तुम्ही तुमच्या पेनड्राईव्हला पासवर्ड सेट करू शकता. बिट लॉकर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर नाही आहे, हा विंडोजचाच पार्ट आहे. जर तुमचं विंडोज ओरिजिनल असेल तर USB वरती जाऊन राईट क्लिक करायचं, पेन ड्राईव्हवरती राईट क्लिक केल्यावर तुम्हाला तिथं बिट लॉकर ऑप्शन दिसेल. जर तुमच्या राईट क्लिक केल्यावर बिट लॉकर ऑप्शन दिसला नाही, समजून घ्या तुमचं पायरेटेड आहे. बिट लॉकरवर क्लिक केल्यावरती तुम्हाला तिथं पासवर्ड टाकायला येईल. जो काय तुम्हाला पासवर्ड टाकायचा, पेन ड्राईव्हला पासवर्ड सेट होऊन जाईल. तुम्ही जगात कुठेही जा, तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुमचा पेन ड्राईव्ह ओपन होणार नाही किंवा काही काही ठिकाणी पासवर्ड दिसणार, पेन ड्राईव्ह दिसणार पण नाही. त्यानंतर ही खूप बेसिक कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली CCTV हॅकिंग असं नाव नाही आहे त्याला, की CCTV आपण ज्याला व्ह्यूइंग म्हणू शकतो, कारण ते ऑलरेडी कोणीतरी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. ते खूप सिम्पल टेक्निक आहे, पण बरेच लोक त्याला हॅकिंग म्हणून दाखवतात. सो तुम्ही ते एक गंमत म्हणून घरी जेव्हा तुम्हाला काही बोर्ड वगैरे होत असेल तेव्हा तुम्ही करून बघू शकता. त्याची एक सिम्पल क्वेरी आहे
जी कदाचित तुम्हाला माहिती असेल, याच्याबद्दल बरेच यूट्यूबचे व्हिडिओज रील्स वगैरे येत असतात. सो इंडेक्स व्ह्यू डॉट HTML एवढीच फक्त क्वेरी सर्च करायची गुगलवरती. सो गुगलवरती तुम्हाला जेवढे जेवढे कॉम्प्रोमाइज झालेले काय म्हणतात त्याला CCTVs आहेत किंवा वेब कॅम्स आहेत ते आपल्याला इथे डिस्प्ले व्हायला सुरुवात होते. यामध्ये कुठल्याही प्रकारचं हॅकिंग नाही आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही आहे. ही फक्त एक ट्रिक आहे. ऑलरेडीच कोणीतरी हॅक करून ठेवलेले दुसऱ्यांची CCTV आपण फक्त बघतोय. आता हे इंटरनेटच्या स्पीडनुसार वर्क करतं. आणि याच्यात तुम्हाला वरती दिसत असेल की IP ॲड्रेस आहे. सो आता याच्यात सगळ्यात मोठी चूक काय होते की जेव्हा कधी CCTV वाला येतो त्याला या गोष्टी माहितीच नसतात. CCTV बसवणारे बरेच लोक 10वी पास 8वी पास थोडाफार कोर्स केलेले असे असतात ज्यांना फारसं याच्यातलं माहिती नसतं. त्यांना जी प्रोसेस दिली ती करतात, 2 ड्रिल मारतात, बसवतात, वायर लावतात, निघून जातात. वायर असेल वायरची पण गरज नाही. पण ते एक गोष्ट करत नाही की त्याला IP ॲड्रेस दिलाय, तो IP ॲड्रेस मास्क केला पाहिजे, तो IP ॲड्रेस दिसला नाही पाहिजे, लॉग इन असलं पाहिजे. लॉग इन म्हणजे फक्त ॲडमिन ठेवलं नाही पाहिजे. सो या बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुमच्या कोणाकडे CCTV असतील तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता. सो आता हे तुम्हाला इथे फुटेज दिसते, ते अचानकच जोरात पडायला लागलंय. बट इथे पण तुम्हाला वरती IP ॲड्रेस दिसेल. सो त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, IP ॲड्रेस /view आणि /index.html SHTML जे आपण आता टाकलं. म्हणजे मला जर कोणाचा CCTV हॅक करायचा असेल तर मला त्याचा CCTVचा IP ॲड्रेस माहिती पाहिजे. /view/view.html टाकलं की मला त्या ॲक्सेस मिळून जाईल जर युजर नेम पासवर्ड और ऑथेंटिकेशन टाकलेलं नसेल तर. म्हणजे जगातला कुठलाही CCTV आपण हॅक करू शकत नाही असं नाही, बट मला काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. जसं मला इथे IP ॲड्रेस माहिती पाहिजे तर मी त्याने ॲक्सेस करू शकतो. बॉलिवूडमध्ये तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये चोऱ्या बघितल्या असतील. डायरेक्ट बँकेचे सगळे CCTV हॅक करतात, लिफ्ट वगैरे हॅक करतात, कंट्रोल पण करतात. करता येत नाही असं नाहीये, ते ओव्हररेटेड नाहीये, करता येतं. बट ती जितकं फास्ट दाखवतात तेवढं फास्ट नाही होत. तुम्ही लिफ्ट कंट्रोल करू शकता, तुम्ही कॅमेरे कंट्रोल करू शकता, तुम्ही कार सुद्धा कंट्रोल करू शकता. एखाद्याकडे जर होंडा सिटी म्हणजे होंडाचं कुठलंही मॉडेल, BMW, ऑडी, मर्सिडीज या 4 ब्रँडच्या गाड्या असतील तर त्या 4 ब्रँडच्या गाड्या इझिली हॅक करता येतात, कारण त्यामध्ये CPU आहे. एक डिव्हाइस आहे 1200 रुपयाचं, जे डार्क वेबवरती किंवा Amazonवरती पण मिळतं. जसं मी सांगितलं सकाळी मुंबईमध्ये वगैरे, ते तुम्हाला 500-600 रुपयात मिळेल. एक वायफाय सारखं, वायफाय डोंगल सारखं पेंटिंग असतं. ते एका पर्टिक्युलर वायर काढून नॉर्मली वायरिंग करून सोल्डर करून लावावं लागतं, जे करायला हार्डली 10-15 मिनिटं लागतात. पार्किंगमध्ये एखाद्याची गाडी लावलेली असते, गाडीच्या खाली जातात, पटकन लावून डिव्हाइस लावून निघून जातात. पूर्ण गाडी कंट्रोल करता येते. कधी पण ब्रेक मारता येतात, ब्रेक फेल करता येतात, ब्रेक ऑन ऑफ करता येतो, विंडशील्ड खाली वर करता येते, AC चालू बंद करता येतो, स्टिअरिंग लॉक करता येतं, इंजिन चालू बंद करता येतं, एव्हरीथिंग. त्यामुळे आता सुपारी घेताना डिजिटल सुपारी घेतल्या जातात. काम झालं, कुठेही जाण्याची गरज नाही. ते ओव्हररेटेड नाहीये, बट याच्याबद्दल फारसा अवेअरनेस नाहीये. आणि हे प्रकार भारतात कमी होतात, बाहेरच्या देशांमध्ये हे प्रकार खूप जास्त आहेत. त्यानंतर ही एक साईट आहे, याच्यामध्ये फक्त इंडियन कॅमेराज जे तेच फक्त कॉम्प्रोमाइज केलेले आहेत. आता हे आपण लाईव्ह फुटेज दिसते आपल्याला मुंबईतलं कुठलं तरी एक शॉप आहे, आय थिंक मेकॅनिकल गॅरेज वगैरे काहीतरी असेल. सो त्या व्यक्तीला पण माहिती नाही की आपण त्याला बघतोय. एक्झॅक्टली ते शॉप कुठे आहे हे बघण्यासाठी आपल्याला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड पण दिलेलं आहे. हे आपण टाकलं तर आपल्याला मॅपवरची एक्झॅक्ट लोकेशन पण मिळेल. बट मुंबई आहे हे आपल्याला दिसते. पाहिजे तर या वेबसाईटचं नाव नोट करून ठेवू शकता, insectcam.org. याच्यावरती इंडियातले जवळपास 500 पेक्षा जास्ती CCTVs कॉम्प्रोमाइज केलेले आहेत. हो, म्हणजे जर आपण याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला त्याचा IP मिळेल. म्हणजे जर मी त्याच्यावर माऊस नेल्यावर
नाही, IP मिळवणं फारसं अवघड नाही. आता इथे तुम्हाला जिथं CCTV वर क्लिक केल्यानंतर IP आला, त्याचं युजरनेम ॲडमिन आहे, म्हणजे ऑफकोर्स पासवर्ड पण ॲडमिन असणार आहे. जर मी इथे टाकला तर माझा IP ट्रेस होईल, पण ऑलरेडी ते कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आता याच्यामध्ये IP घ्यायचा असेल तर ती खूप सिम्पल प्रोसेस आहे, ती पण आपण बघणार आहे. बट हे तुम्हाला मुव्हिंग दिसतंय. मगाशी स्पायरचं एक्झाम्पल सांगताना एक गोष्ट सांगायची राहिली होती, म्हणजे आपण पूर्णच क्रिमिनल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय, तर मग ती पण आपण एक क्राईम बघून घेऊ की स्पाय ॲपमध्ये एक नवीन ॲडव्हान्स काय गोष्ट आलेली आहे की एखाद्याच्या मोबाईलमध्ये स्पाय ॲप टाकण्यासाठी मला जावं लागतं पर्सनली. हे खूप अवघड आहे. त्यामुळे आता नवीन ॲक्टिव्हिटी काय करतात लोक, एखादा माणूस आहे, बिल्डर आहे, पॉलिटिशियन आहे, पोलीस आहे, कोणीही आहे, और गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, बायको, नवरा, जो कोण असेल, ज्याला कोणाला स्पाय करायचं आहे, नवीन कोरा मोबाईल घेतात, एकदम भारीतला, त्यात स्पाय ॲप टाकतात आणि गिफ्ट देतात. ते कोणीच नाही म्हणत नाही. ह्याचा नवीन ट्रेंड आलेला आहे. स्पाय ॲप टाकून मोबाईल गिफ्ट द्यायचा, काम झालं. म्हणजे त्याच्याकडे आता एक्झिस्टिंग जो मोबाईल आहे त्याच्यापेक्षा भारी मोबाईल द्यायचा, म्हणजे तो ऑफकोर्स रिजेक्ट नाही करत. ओके, याच्यामध्ये जो अटॅक आहे, जसं सरांनी आता विचारलं की IP घ्यायचा कसा, सो त्याचं पण फ्री टूल अवेलेबल आहे. IP ग्रॅबर म्हणतात त्याला. IP ग्रॅबरचा यूज करून आपण कोणाचाही IP ग्रॅब करू शकतो. IP ग्रॅबर यूज करण्यासाठी तुम्हाला फक्त IP ग्रॅब गुगलवर सर्च करायचे, ग्रॅपिफाय नावाची वेबसाईट ओपन होईल. याच्यावरती तुम्हाला एक लिंक क्रिएट करायची. फॉर एक्झाम्पल मी इथे Amazon टाकतो, Amazon.in मी सर्च टाकलेलं आहे आणि क्रिएटिव्ह आहे. याच्यात आपण काय करतो की आपण एक फेक लिंक क्रिएट करतो आणि ती लिंक नंतर जाऊन Amazonलाच मर्ज होणार आहे की Amazonच ओपन होणार आहे. बट Amazon ओपन होण्याच्या आधी आपण त्याचा IP चोरणार आहे. आता इथे तुम्हाला दिसेल हे ओरिजिनल IP सेटिंग URL वगैरे आलेलं आहे. सो मी आता हा URL जर मी कॉपी केला आणि तुम्हाला व्हॉट्सॲप और कुठल्या तरी मीडियमवरती सेंड केलं, सो विदिन 2 सेकंड्स Amazonच ओपन झालेलं आहे. कुठेही त्याच्या लक्षात आलेलं नाही आहे की मी IP चोरला आहे. बट आपण जर आपलं पेज बघितलं लॉग्सचं आणि ते जर रिफ्रेश केलं तर आपल्याला त्याचा IPचा लॉग आलेला दिसेल. सो इथं IPचा लॉग आलेला आहे. हे इथं दिसतंय BSNLचं नेटवर्क आहे, स्टॅटिक IP दिसतोय आणि इथे IP ॲड्रेस मिळालेला आहे. सो आपण याचा यूज करून कोणाचाही IP डायरेक्टली ग्रॅब करू शकतो. आणि ज्याच्याकडे वायफाय आहे त्याला ही लिंक पाठवायची. ऑफकोर्स तो वायफायला कनेक्टेड असेल, त्याचा IP मिळेल. IP ओपन जर आपण डिरेक्टली केला, ॲक्सेस करता येणार असेल तर आपण डिरेक्टली त्याचा IPचं जे काही सेटिंग आहे ती ओपन करू शकतो और त्याच्या वायफायची सेटिंग ओपन करू शकतो. जर आपण हा IP डिरेक्टली टाकला, जर त्या IP नसेल तर हे ओपन होतं. सो आपला जो आत्ताचा IP आहे तो विंडोज सर्व्हरवरती आहे आणि ओपन झालंय. हे ओपन झालंय म्हणजे या IP वरती आपल्याला काही पण करता येऊ शकतं. हा इनसिक्युअर आहे. सो या पद्धतीने आपण लिटरली कोणाचाही IP ग्रॅब करू शकतो आणि एकदा IP ग्रॅब झाला की आपण त्याच्याविषयी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती काढू शकतो और अटॅक्स करू शकतो. सो आता पुढचं जे आहे हे आपण ट्रिक नाही म्हणता येणार, हे हॅकच आहे. बट हे खूप सिम्पल लेवल, जसं मी सगळे लो लेवलचे टूल्स आणि लो लेवलचे हॅक्स दाखवतोय. तर याच्यामध्ये आपल्याला एक IP सिक्युअर नसतो. IP म्हणजे काय की तुमचा जो ॲड्रेस आहे, 2 प्रकारचे ॲड्रेस असतात प्रत्येकाला. एक IP ॲड्रेस असतो जो लॉजिकल ॲड्रेस आहे आणि दुसरा असतो MAC ॲड्रेस जो फिजिकल ॲड्रेस. हे दोन्ही सिक्युअर कधीच नसतात. म्हणजे आता काही टूल्स आहेत ज्यामध्ये म्हणजे हाय लेवल टूल्स म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण IP स्पूफ करू शकतो, म्हणजे कोणाचाही IP माझा म्हणून दाखवायचा. आणि आता MAC पण स्पूफ करता येतो, म्हणजे
दुसऱ्या एखाद्या मोबाईलचं मॅक माझा मोबाईल मी टाकू शकतो, ज्यामुळे ते दोन्ही मोबाईल आयडेंटिकल दिसतील. कारण IP स्पूफिंग करता यायचं, पण मॅक स्पूफिंग करता येत नव्हतं, पण आता ते पण करता येतं. फॉर एक्झाम्पल जर मला एखाद्याचं व्हॉट्सअप हॅक करायचं असेल तर मला मॅक स्पूफिंग करावं लागतं, म्हणजे व्हॉट्सअपच्या जे काही सर्व्हर आहे त्यांना मॅक ॲड्रेस स्टोअर असतो. सेम तोच मोबाईल आहे म्हटल्यावरती OTP येत नाही. सेम मोबाईल, सेम मॅक ॲड्रेस, सेम IP ॲड्रेस, सेम वायफाय नेटवर्क, ॲप पण तेच टाकायचं, फक्त तिकडून बॅकअपची फाईल घ्यायची, इकडे टाकायची, डायरेक्ट व्हॉट्सअप चालू होऊन जातं. मी पूर्ण ट्युटोरियल सांगितलंय तुम्हाला, करून बघू नका, इतकं सोपं नाही ते, बट हॅक होतं डिरेक्टली. ऑफकोर्स फिजिकल ॲक्सेस लागतो त्या मोबाईलचा. बॅकअप फाईल्स कुठल्याही व्हॉट्सॲपवरून आपण जर कॉपी केल्या तर आपल्याला त्याचं चॅटिंग बघता येतं, बट त्याला काही प्रोसेस करावी लागते. सो तुम्ही चहाचा आनंद घ्या, तोपर्यंत आपण एखादी लाईव्ह सेट हॅकचं काय करता येईल ते बघू. आता लाईव्ह सेट हॅक म्हणजे काय की आपल्याला त्याच्यामध्ये एखाद्या साईटचा ॲडमिन ॲक्सेस घ्यायचा आहे. ॲडमिन ॲक्सेस म्हणजे काय की जो वेबसाईटवरून काही पण चेंजेस करू शकतो. काही पण चेंजेस म्हणजे तुम्ही आता रिसेंटली बघितलं असेल, नुपूर शर्मा नाव ऐकलंय? थोडं ऐकलंय. नुपूर शर्माने एक वादग्रस्त वक्तव्य केलं एका धर्माबद्दल, त्यांच्या धर्मगुरूबद्दल. त्यामुळे पूर्ण जगातले मुस्लिम देश जे ते विरोधात गेले भारताच्या, भाजपचे असतील ते भारताचे असतील. बट त्यानंतर अनेक वेबसाईट्स हॅक केल्या गेल्या भारताच्या, जे कदाचित खूप लोकांना माहितीच नाहीये. भारतातल्या अनेक गव्हर्नमेंट वेबसाईट्स हॅक केल्या गेल्या. त्यानंतर ऑफकोर्स त्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण, इस्रायल अशा काही देशांमधून हॅक झाल्या होत्या. काही भारतीय साईट्स भारतातूनच हॅक झाल्या होत्या. ऑफकोर्स त्या मुलांना पकडलं गेलं, बट त्यांना ऑर्डर्स दिल्या होत्या की आपल्या धर्मासाठी हे करायचे, त्यामुळे त्यांनी अटॅक केलेले होते. पाकिस्तानमधल्या लोकांनी आपल्यावर हल्ला केला म्हणल्यावर भारतातल्या लोकांनी पण पाकिस्तानमध्ये तेवढेच हल्ले केले, आणि ते तयार असतात. आणि आता पण आपण तेच करून बघणार, कारण भारताचे बाकी सगळ्या देशांचे संबंध चांगले. अमेरिकेची साईट हॅक केली तर साधारण 2-3 आठवड्यात तुम्हाला पकडू शकतात. दुसऱ्या कुठल्याही देशाची केली तरी पकडण्याचे चान्सेस आहेत. पण पाकिस्तान असा एकमेव देश आहे की जिथं काही होऊ दे भारत लक्ष देतच नाही. सो भारतातले जे कोणी सगळे हॅकर्स आहेत ते मोस्टली या साईटवरच तुटून पडतात किंवा त्याच्याच मागे लागलेले असतात. सो हे पण फार सोपं आहे, त्याच्यात काही फार अवघड नाही. पाकिस्तानच्या साईट ज्या असतात त्या मोस्टली .pk असतात. तुम्ही ऐकलं असेल, .pk म्हणजे पाकिस्तान, .in जसं इंडिया. एक songs.pk नावाची वेबसाईट खूप फेमस होती, ज्याच्यावरून सॉंग्स डाउनलोड करायचे पूर्वी. बट लोकांना ते नंतर कळलं की पाकिस्तानची साईट आहे, सगळे पैसे पाकिस्तानला जात होते. सो आता जर एखादी पाकिस्तानची साईट जर करायची असेल तर आपल्याला ॲडमिन लॉगिन लागेल आणि ते पीकेचं पाहिजे. सो फक्त मला एवढं सर्च करायचं. त्यानंतर आपल्याला बरेच रिझल्ट तिथे दिसतात. आता इथे technopk.com नावाची वेबसाईट आहे, त्याच्यानंतर एक यांचं कुठेतरी कॉलेज दिसतंय, एक GOV पाकिस्तान पोस्ट आहे, काहीतरी वेगळंच नाव आहे, नॅशनल लायब्ररी वगैरे बऱ्याच साईट्स होतात. त्यातले कुठले ओपन होतात बघू. पाकिस्तान यांनी इंडिया पोस्ट सारखीच कॉपी केलेली आहे साईटची. याच्यावरती आपल्याला अटॅक करण्यासाठी फार काही करावं लागत नाही. आपण इथे नॉर्मल लॉगिन क्लिक करून बघू. इथं लॉगिन नाही झालं तर आपल्याला याच्यासाठी एक सिम्पल गोष्ट आहे, ज्याला आपण म्हणू शकतो, मी थोडं सिनेरिओ सांगतो. समजा एखाद्याला जर आपल्याला काही आजार झालेला असेल, कावीळ झाले किंवा अजून काही मलेरिया झाला, जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलच्या पुढे आजार जातो त्यावेळेला डॉक्टर इंजेक्शन देतो. इंजेक्शन दिलं की माणूस लगेच रिपेअर होऊन जातो. तसंच इंजेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डेटाबेसमध्ये इंजेक्शन द्यायचं असतं, म्हणून त्याला एसक्यूएल इंजेक्शन म्हणतात. ते एक सिंपल कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल, किंवा आपण त्याला टेक्स्टबुक कन्सेप्ट म्हणू शकतो. एसक्यूएल इंजेक्शनच्या काही क्वेरीज आहेत. त्या एसक्यूएल इंजेक्शनच्या काही क्वेरीज तुम्हाला
माहिती असतील, कारण ते खूप बेसिक आहे. टेक्स्टबुकमध्ये जेव्हा SQL किंवा MySQL, PostgreSQL, MySQLi वगैरे शिकवतात किंवा PHP शिकवतात त्यावेळेला या कन्सेप्ट करायचे असतात. सो खूप बेसिक कन्सेप्ट आहे. इथे मी एक फक्त SQL इंजेक्शनची कमांड घेतलेली आहे. आता ही कमांड काय आहे ते आपण समजून घेऊ. म्हणजे बेसिक SQLची कमांड आहे की जर मला डेटाबेसमधून जर काही कॅप्चर करायचं असेल तर सिलेक्टची कमांड आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि टेबल नेम. त्या सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेमसाठी जर मला काही वर्क करायचं असेल सो ही आहे म्हणजे ज्याला आपण कोलन, सिंगल कोलन और सिंगल कोलन 1 और 1 नेम असं. म्हणजे लॉजिकमध्ये जरी गेलो तर या चेअरचा कलर कुठला आहे हे जर मला फाइंड आउट करायचं असेल तर या चेअरचा कलर लाल आहे किंवा लाल नाही आहे. लाल असेल तर माझं उत्तर बरोबर आहे, लाल नाही हे उत्तर तर लाल नाहीच आहे. ही क्वेरी आणि या क्वेरीमुळं वेळात काढलं जातं वेबसाईटला. कारण आता जर तुम्हाला माझं स्टेटमेंट कळलं नाही तसं या वेबसाईट्सला पण ते स्टेटमेंट पटकन लक्षात येत नाही. आणि याच्यामध्ये काय करायचंय, कुठल्याही साईटवरती SQL इंजेक्शन अटॅक करताना आपल्याला फक्त SQL इंजेक्शन टाकून द्यायचंय आणि लॉग इन झालं. इतकंच आहे. पाकिस्तानची साईट आहे, आपण नाशिकमधून लॉग इन केलंय. त्यांचं इथं डायरेक्ट ॲडमिन लॉग इन दिसतंय. इथं वेलकम नावाची इथं SQLची क्वेरी दिसतीये आणि आपण त्यांच्या आता इन्व्हेंटरी, सेल्स हिस्ट्री, लोकल आपले काय घटक ॲड प्रॉडक्ट वगैरे करू शकतो. सो इथे ॲड प्रॉडक्ट वगैरे काही करायचं आहे त्यांचं पेजेस नॉट फाउंड आहे. इन्व्हेंटरीमध्ये काहीतरी गडबड असेल, इथे त्यांची इन्व्हेंटरी वगैरे काहीतरी दिसतीये. सो आपण त्यांच्या लॉग इन मध्ये आता आहोत. काहीतरी गडबड आहे. बट या मेथडने आपण SQL इंजेक्शनची बेसिक मेथड आहे, त्याने बऱ्याच साईट्सवरती इझिली अटॅक करता येतो. बट इंडियन साईट्सवरती नाही करायला पाहिजे कारण त्या लगेच ट्रेस होऊन जातात. सो या पद्धतीने आपण लाईव्ह साईट करू शकतो हॅक. पण हा खूप लो लेवलचा अटॅक आहे SQL इंजेक्शनचा, म्हणजे खूप बेसिक लेवलचा आहे. जर ती वेबसाईट PHP मध्ये असेल, MySQL मध्ये असेल तरच अटॅक करता येईल. खूप सिंपल आहे. कोड करताना फक्त त्याच्यामध्ये SQL इंजेक्शन होणार नाही. याच्यासाठी थोडं 2-3 लाईन्सचं कोडिंग करावं लागतं की कंपल्सरी फर्स्ट जे काही आहे ते ईमेलच पाहिजे और त्याच्यामध्ये आपल्याला प्रिकॉशन्स टाकता येतात की हे जे सिंगल 1 इज इक्वल टू सिंगल कोड ते यूज नाही. यासाठी जे आपल्याला फक्त 2-3 लाईन्सचं कोड आहे. सेकंडली जे वेबसाईट होस्टिंग आहे त्या वेबसाईट होस्टिंगमध्ये पण स्वतःचे काही इनबिल्ट प्लगइन्स असतात. SQL इंजेक्शन, DDoS प्रूफ किंवा जे काही अजून ब्रूट फोर्स वगैरे अटॅक होतात त्या प्रत्येकासाठी त्यांच्याकडे प्लगइन्स आहेत ज्यामुळे या क्वेरीज टाकताच येणार नाही. आणि टाकल्या तरी ते रन होणार नाही कारण आता आपण क्वेरी टाकली, रन पण झाली आणि ती ऍक्टिव्ह पण झाली. ते डेव्हलपरनी थोडंसं लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मगाशी आपण वायफायचं जे हॅक केलं, फिशिंग पेज बघितलं, तर वायफायमध्ये 3 प्रकार मोस्टली असतात सिक्युरिटीमध्ये, ज्यामध्ये WP, WPS आणि WPA 1, 2, 3. स्वतःची वेबसाईट असेल तर, कारण मोस्टली खूप सिंपल आहे. जर PHP साईट असेल आणि त्यात MySQLचं कोडिंग असेल तर लगेच होणार. सो 3 प्रकारचे वायफाय आपण प्रायव्हसीचे सेटअप्स आहेत किंवा मग ज्याला आपण सिक्युरिटी लेवल्स म्हणू शकतो. WPP, WPS, WPA 1, 2 आणि आता त्याचं 3rd जनरेशन आलेलं आहे. तुमच्या घरी वायफाय असेल किंवा तुमच्या मोबाईलला वायफाय कनेक्ट करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला हे प्रोटोकॉल बघायचे. तुमचं जे वायफाय ते ॲटलिस्ट WPA 2 तरी पाहिजे. WPA 1, WPA वगैरे नको. WPA 2 और WPA 3 हेच पाहिजे, दुसरं कोणतंही नको.
टॉपिक घेऊ. याच्यामध्ये आपण ओके, सो याच्यात एकदम बेसिक टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काय करू शकतो याचं पण लो लेवलच बघणार आहे. याच्यामध्ये परत एकदा सांगतो, मी लो लेवल का सांगतोय, कारण याच्यात तुम्ही जर हाय लेवल अटॅक केला तर तो तुमच्या स्वतःवरच होणार आहे. कारण आपण याच्यामध्ये आता मालवेअर क्रिएट करणार आहे. व्हायरस पण म्हणू शकतो और मालवेअर म्हणू शकतो. जे करण्यासाठी मला किंवा तुम्हाला सुद्धा हार्डली 2, 3, 5 सेकंद पण लागणार नाही. सो आपण ते मी सिंपल बॅच प्रोग्रामिंग करतोय, कदाचित तुम्हाला माहिती असेल. याच्यामध्ये काय केलंय, फक्त 4 लाईनचं कोड लिहिलंय. हा खूप सिंपल आहे. नोटपॅड ओपन केलं, त्यामध्ये 4 लाईन कोड टाकला. पहिली लाईन @echo ऑफ. ती का आहे, कारण इको कन्सेप्ट, इको एक सिंटॅक्स आहे. याच्यामध्ये इको म्हणजे प्रिंट होऊ नये यासाठी ते ऑफ केलेलं आहे. त्यानंतर हा एक सिंपल फॉर लूप घेतलेला आहे. ज्यांना कोडिंग वगैरे माहिती असेल त्यांना इझिली लक्षात येईल. फॉर लूप एक एक्स व्हेरिएबल घेतला, त्या एक्स व्हेरिएबलला मी खाली md कमांड दिली. md म्हणजे मेक डिरेक्टरी, फोल्डर क्रिएट होईल. त्याच्यापुढे मी रँडम लिहिलेलं आहे, म्हणजे फोल्डर क्रिएट होईल रँडम कुठलंही नाव आहे. आणि खाली लिहिलंय गो टू एक्स, म्हणजे परत तो एक्सला जाईल. एक्सला जाईल, क्रिएट होईल, परत एक्सला जाईल, हे क्रिएट होणार आहे. सो आता एक्झॅक्टली वर्क कसं होईल ते दाखवतो. आता ही फाईल आहे virus.bat नावाने, आणि मी इथं काही नाव देऊ शकतो. इथं मी ज्याला गेम इन्स्टॉलर, फोटोशॉप किंवा तुम्हाला जे कुठलं सॉफ्टवेअर हवं आहे त्याचं आपण नाव देऊ शकतो. त्याचा आयकॉन वगैरे बदलू शकतो. इथे जे बॅट दिसतंय ते आपण चेंज करून exe पण करू शकतो. सो हे ओपन केल्यावर काय होईल दिसतंय पाठीमागं, अटॅक सुरू झाला. जर मला हे कळालं तर ठीक आहे, जर मला नाही कळालं तर काय होईल. आता मी हे क्लोज केलं, मला लक्षात आलं. विदिन तुमच्याशी बोलता बोलता 1 सेकंदामध्ये 2900 ऑलमोस्ट 3000 फोल्डर्स क्रिएट झालेले. जर हा अटॅक 1 तास होत राहिला असता तर काय झालं असतं. जेव्हा आपल्या सिस्टीममध्ये 10 लाखपेक्षा जास्ती रिकामे फोल्डर्स क्रिएट होतात तेव्हा सिस्टीम हँग होते आणि नंतर ती पूर्ण डाऊन होते. या अटॅकचा यूज करून कोणाचीही सिस्टीम आपण डाऊन करू शकतो. ही फाईल फक्त exe कन्वर्ट करायची, त्याला काहीतरी चांगला लोगो द्यायचा आणि पाठवून द्यायची. आता या ज्या काही फाईल्स आहेत या आता मला डिलीट करायच्या. जर तुम्हाला ते exe कन्वर्ट केल्यावर कसं दिसतं तर साधारण ते या पद्धतीने दिसतं. ही पण तीच फाईल आहे. ऑनलाईन exe कन्व्हर्टर एक आहे, bat to exe. त्याच्यामध्ये इथे याला पबजी लॉन्चर वगैरे असं काहीतरी नाव दिलेलं आहे आणि याला exe आहे. याला इथं फोटोशॉप टाकता येईल. ज्याला कोणाला पाठवायचं आहे डिपेंड. जर एखादा बिल्डर असेल, आर्किटेक्ट असेल तर आपण त्याला 3D एखादं टूल आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर म्हणून पाठवू शकतो. जर स्टुडंट असेल तर त्याला झूमची लिंक आहे, किंवा अजून कोणी असेल तर त्याला व्हॉट्सअप गोल्डचं exe आलेलं आहे, म्हणजे व्हॉट्सअप गोल्ड डेस्कटॉप व्हर्जन आले वगैरे असं काही करून पाठवते. तर त्याने डबल क्लिक केलं की इथे मल्टिपल फाईल्स क्रिएट होतात. आता हे जे काय आपण फाईल्स क्रिएट केलेले आहेत या फाईल्स जर मला डिलीट करायच्या असतील तर मला वेळ पण खूप लागणार आहे. आता इथे एवढे ज्या फोल्डर्स क्रिएट झालेले आहेत याला खूप वेळ लागतो. आता याच्यामध्ये ट्रिक काय आहे की आता इथं आपण एक्स लूप घेतला, त्याच्यामध्ये md डिरेक्टरी क्रिएट केली. जर इथे मी mdचे रँडम जे ते 2 वेळा लिहिलं असतं किंवा एका फोल्डरमध्ये दुसरा फोल्डर, म्हणजे एक्स व्हेरिएबल घेतलाय त्या व्हेरिएबलमध्ये वाय व्हेरिएबल घ्यायचा, त्याच्यामध्ये झेड व्हेरिएबल घ्यायचा, म्हणजे एका फोल्डरमध्ये अजून एक फोल्डर, अजून एक फोल्डर, अजून एक फोल्डर, आणि या फोल्डर्सचे मल्टिपल फोल्डर्स, एक असं लूप क्रिएट होतो. आणि तो इनफायनाइट लूप क्रिएट होतो. तो इतका इनफायनाइट लूप क्रिएट होईल की आता मी जे क्लोज केलं ते क्लोज करता येत नाही आणि त्याच्यानंतर पीसी बंद पडतो.
चालू पण होणार नाही. याच्यात आता दुसरी एक सिंपल मेथड आपल्याला काय करता येते की फॉर एक्झाम्पल आता जर मला हे डिलीट करायचे, आता हे जे काही फोल्डर्स दिसत आहेत तर मला हे फोल्डर्स डिलीट करण्यासाठी काय करावं लागेल. आता तुम्ही बघा, तुम्हाला वाटत असेल एम्प्टी फोल्डर आहे, खूप 2 मिनिटाचं काम आहे, बट हे असं नाही आहे. लगेच डिलीट होत नाही, ते खूप स्लो डिलीट होतं. जर हे 50,000 60,000 पेक्षा जास्ती फाईल्स असतील तर ते डिलीट व्हायला अजूनही वेळ लागतो. आणि आता हा सेम अटॅक जर आपण सी ड्राईव्हवर केला असता, कारण मोस्टली बाकीचे ड्राईव्ह जे आहेत त्यांची स्पेस जास्त असते, सी ड्राईव्ह पटकन फुल होतो. सी ड्राईव्ह फुल झाला की सिस्टीम हँग होते. जर आपण सी ड्राईव्हवरती हा अटॅक केला असता, सी ड्राईव्हमध्ये फोल्डर्स क्रिएट केले असते, सी ड्राईव्हमध्ये लूपमध्ये फोल्डर्स क्रिएट केले असते, तर तो पीसी डाऊन झाला असता. म्हणजे आपण एका जागेवर बसून कोणाचीही सिस्टीम पूर्ण हँग करू शकतो किंवा बंद पाडू शकतो. तो जर ॲडमिन पीसी असेल तर पूर्ण सिस्टीम डाऊन होते. तो जर बँकेचा ॲडमिन असेल तर पूर्ण बँकेचे सर्व्हर डाऊन होतं. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला जेव्हा काही असे अटॅक्स करायचे असतात त्यावेळेला बरेच पीसी डाऊन केले जातात, मग अटॅक केले जातात. आता याच्यामध्ये एक छोटासा अटॅक आहे. आता तुम्हाला इथे दिसेल की ते किती वेळापासून ते डिलीटच होते. सो एम्प्टी फोल्डर जरी असले तरी ते खूप डेंजरस असते आणि ते फक्त 3000 आहेत तरी तो वेळ लागतो, बराच वेळ लावतो. क्वेरी केली म्हणजे फार अवघड नाही आहे. आता मी फक्त काय करणार आहे की कुठल्या तरी फाईल आपण आता असं क्रिएट केल्या, म्हणजे फोल्डर्स क्रिएट केले तसं आपल्याला फक्त डिलीट करायचे. सो आता हे डिलीट करणं खूप सोपं वाटत असलं तरी ते खूप जास्त डेंजर असे क्रिएट करण्यापेक्षा. समजा जर आता इथे तुम्हाला दिसतंय डिलीट केलेलं आहे, इथे मी पाथ दिलाय, डी ड्राईव्ह मधले सगळ्या फाईल्स डिलीट झाले पाहिजे. हा डी ड्राईव्ह आहे म्हणून मी ती फाईल ई ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेली आहे. मी फक्त क्लिक केलं सो इथं डी ड्राईव्ह मधून गायब झालेलं नाही. ओके. माझ्या लॅपटॉपमधून तर काय गायब होत नाही, बट चांगली गोष्ट आहे. सेम क्वेरी आपण जर सी ड्राईव्हवर रन केली, जी शक्यतो होणार नाही, म्हणजे माझ्या पीसीसारखी सेटिंग असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेज माझा आता या अकाउंटला नाही आहे. जर मला ॲडमिनमधून जर मी लॉग इन केलं, ॲडमिन म्हणजे लॅपटॉपच्या ॲडमिन, आणि जर ही क्वेरी रन केली, फक्त तिथे डी ड्राईव्हच्या ऐवजी मी फक्त सी ड्राईव्ह टाकला तर सी ड्राईव्हवरच्या सगळ्या फाईल्स डिलीट होतील. सी ड्राईव्ह म्हणजे विंडोज. विंडोजच्या फाईल डिलीट झाल्या की संपलं. मग नवीन इन्स्टॉल करावे लागेल. पण ज्याला माहिती असेल
तोच इन्स्टॉल करू शकेल. नाहीतर मोस्टली बँक्स, काही काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स किंवा काही काही कंपनीज यांच्यामध्ये सुद्धा असं वाटतं की काहीतरी बराच मोठा अटॅक झाला. त्यांना लक्षात येत नाही की सगळे पीसी बंद पडत चालले. म्हणजे हीच सेम बॅच फाईल जर एकाच वेळेला सगळ्यांनी रन केली तर स्टेप बाय स्टेप सगळे पीसी बंद पडत जातील आणि काहीच कळणार नाही. सगळे रिस्टार्ट करतील आणि जगात सगळ्या IT डिपार्टमेंटचं एकच वाक्य, काही प्रॉब्लेम झाला की रिस्टार्ट करा, पीसी रिस्टार्ट करा, मोबाईल रिस्टार्ट करा, राउटर रिस्टार्ट करा, गाडी रिस्टार्ट करा, माणूस पण रिस्टार्ट करा. तसं पीसी रिस्टार्ट करून करून उपयोग होणार नाही, कारण विंडोज नाहीच आहे. कारण आत्ताच जस्ट आपण डिलीट केलं. सो हा खूप जास्त डेंजरस अटॅक आहे. हा डिलीटवाला जो आहे हा स्वतःवर करून बघू नका, कारण खरं जर डिलीट झालं तर ते तुम्हाला पण करावं लागेल. म्हणून आपण हे लो लेवल पुरतच ठेवू. तो मेक डिरेक्टरीचा जो आहे तो तुम्ही करू शकता. तो मल्टिपल लूप्समध्ये तुम्ही टाकू शकता. मल्टिपल लूप्समध्ये तुम्ही मल्टिपल फाईल्स क्रिएट करू शकता. तसेच इथं MD आपण फक्त डिरेक्टरी क्रिएट केल्या, तसं तुम्ही इथं डॉक फाईल क्रिएट करू शकता. TXT म्हणजे नोटपॅडच्या फाईल्स क्रिएट करू शकता अनलिमिटेड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाच अँटीव्हायरस हे डिटेक्ट करत नाही. ना कुठला डिफेंडर डिटेक्ट करतो, ना कुठला अँटीव्हायरस डिटेक्ट करतो, कारण याच्यामध्ये व्हायरस होण्यासारखं काहीच नाही. या गोष्टी आपण डबल क्लिक करून रन करतोय. मग हे डिटेक्ट का नाही होत? कारण तो व्हायरस आहे हे त्याच्या बिहेवियरवरून दिसत नाही. हा जर मला क्लिक न करणारा बनवायचा असेल, तुम्ही बघितलं असेल की काही काही वेळेला काही डाउनलोड होतं पण दिसतच नाही. सो या बॅच प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला ते पण करता येतं. याच्यामध्ये आपण बॅच फाईल पूर्ण हाईड करू शकतो. डाउनलोड केल्या केल्या ऑटोमॅटिक ती रन होते आणि नंतर स्वतः डिलीट होऊन जाते. पीसी पण डाऊन करून टाकायचं, स्वतः पण फाईल गायब होऊन जायची. जेव्हा तो पीसी, म्हणजे आता हे आपण छोट्या लेवलला बोलतोय, पण हे जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट लेवलला होतं तेव्हा त्यांचं नंतर इन्व्हेस्टिगेशन केलं जातं फॉरेन्सिक टीमकडून की सायबरच्या टीमकडून. नक्की कशामुळे सिस्टीम डाऊन झाली, नक्की कशामुळे हे सगळे बंद पडले. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बँक असेल, त्यांची बँक जर किमान 1 तासभर तरी बंद पडली तरी त्यांना खूप करोडो रुपयाचं नुकसान होऊ शकतं. एखादी MNC मल्टीनॅशनल कंपनी असेल, कॉर्पोरेट कंपनी असेल, तर 5-10 मिनिटांच्या सर्व्हर डाऊनमुळे त्यांच्या क्लायंटचं आणि त्यांचं स्वतःचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. सो हे 2-3 मिनिटाचं हॅक सुद्धा त्यांच्यासाठी करोडो रुपयाचं नुकसान करू शकतं. सो असे हॅक्स होऊ नये याच्यासाठी सगळ्या कंपन्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिली, कुठलेही बाहेरचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे नाही, कुठले बाहेरचे पेनड्राईव्ह इन्स्टॉल करायचे नाही, कुठले बाहेरचे मेल ओपन करायचे नाही, कुठल्याही सिस्टीम्स, बॅट, अपडेट्स, APK, प्रेझेंटेशन, डॉक, TXT काहीच इन्स्टॉल करायचं नाही. म्हणजे तुम्ही काही काही वेबसाईट बघितले असतील, आता कुठलं नवीन पिक्चर आला तर नाव लगेच सर्च करायचं, पुष्पा सर्च करा. तर पुष्पा 2ची पण लिंक आलेली आहे, जो त्याला स्वतःलाही माहिती नसेल कसा दिसतो, बट आलेली आहे. त्याच्यानंतर KGF 3 त्याची पण लिंक अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यावर काय डाउनलोड होतं? एक PDF फाईल डाउनलोड होते. PDF फाईलमध्ये हेच बॅच प्रोग्रामिंग केलं असतं. PDF डाउनलोड होते, PDF डिलीट पण होऊन जाते. आपल्याला वाटतं चुकून काहीतरी झालं, इथं काहीच नाही, बट तो बॅच प्रोग्राम रन झालेला असतो. याच्यात आपण एक छोटंसं, आपल्याकडे 7 मिनिट आहेत, सो आपण एक सिम्पल एक टूल आहे ते पण बघून घेऊ. बाय द टाइम कोणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारून घ्या. डेस्कटॉप.ini तयार होतात ते काय असतात? विंडोजमध्ये ते desktop.ini नावाच्या फाईल्स तयार होतात, त्या कोणत्या असतात? नाही, तर नॉर्मल आहे नाही पाहिजे, त्यांचा काही इश्यू नाही, कारण ते सिस्टीमच्या खाली फोल्डरमध्ये बऱ्याच वेळा तयार होतात त्या. कधी कधी एखादा फोल्डर जर इन्फेक्टेड असेल किंवा काही काही वेळेला पेन ड्राईव्ह बाहेरचा लावलेला असतो, त्याच्यामध्ये फारसा धोका नाही आहे, ते इन्फेक्टेडच फाईल्स आहेत. बट डिफेक्टर वगैरे असेल तर ते डिलीट होऊन जातं. जर त्या आयना फाईल्स राहत असतील तर तो जो काही पर्टिक्युलर फोल्डर आहे तो आपल्याला फॉर्मॅट करावा लागतो. कारण काही काही वेळेला त्या आयना फाईल्स रेप्लिकेट होतात आणि मग त्याच नावाचे शॉर्टकट्स तयार होतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की म्हणजे ओरिजिनल फाईल कुठेतरी बंदीकडेच असते, पण त्याचे शॉर्टकट्स क्रिएट होतात आणि शॉर्टकटवर क्लिक केलं का अजून शॉर्टकट क्रिएट होतं.
ही एक वेबसाईट आहे, फ्री साईट आहे, निरसॉफ्ट नावाची कंपनी आहे. त्यांनी बरेच काही टूल्स तयार केलेले आहेत, ज्यामध्ये एक टूल आहे क्रोम पास नावाचं. सो हे क्रोम पास काय करतं, असे बरेच टूल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वायफायचा पासवर्ड ग्रॅप करू शकता किंवा मग तुमचे वेगवेगळ्या ब्राउझर्सवरचे ग्रॅप करू शकता किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाचे पासवर्ड ग्रॅप करू शकता. सो क्रोम पास काय आहे की तुमच्या क्रोमवरती जेवढे काही पासवर्ड सेव्ह असतात ते सगळे ग्रॅप केले जातात, किंवा याच्यानंतर जेव्हा कधी तुम्ही क्रोमवरती काही पासवर्ड टाकाल ते सुद्धा ऑटोमॅटिकली ग्रॅप केले जातात. आता हे सॉफ्टवेअर त्यांनी व्हायरस म्हणून कन्सिडर केले. तुम्हाला माझं डिफेंडर ऑफ करावं लागेल. ओके, हा ट्रोजन कन्सिडर केलाय त्यांनी. ओके, सो मी पुढे नेणार नाही, तर माझे पासवर्ड दिसतील. बट इथे टोटल 456 पासवर्ड त्याने ग्रॅप केले माझ्या या लॅपटॉपमध्ये. सो हे फार छोटंसं सॉफ्टवेअर आहे. जेव्हा कुठल्याही वेगवेगळे डिव्हाइसेस असतात ते जमा केले जातात, ते जप्त केले जातात, तेव्हा फक्त एक एवढा टूल रन केलं तरी आपल्याला क्रिमिनलकडचे सगळे पासवर्ड जे आहेत ते ग्रॅब होऊन जातात. और जर तुम्ही एखाद्या, म्हणजे हे कधी काही लोक कसे यूज करतात, एखाद्या गेस्टकडे जातात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जातात किंवा दुसऱ्याच्या पीसीवरचे पासवर्ड इझिली ग्रॅब करण्यासाठी फक्त डबल क्लिक करून रन करायचं. वरती इथं सेव्हची फाईल आहे, सेव्ह क्लिक केलं की सगळे पासवर्ड सेव्ह होऊन जातात. इथे तुम्हाला खूप मोठी लिस्ट दिसेल. याच्यामध्ये सगळे, म्हणजे हे पुढे केलं तर तुम्हाला युजरनेम पासवर्ड दिसतील. सो याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे युजरनेम पासवर्ड इझिली ग्रॅब केले जातात. बट ऑफकोर्स हे पासवर्ड स्निफिंग आहे, त्यामुळे त्याने कन्सिडर केलं आहे की तो व्हायरस आहे. सो रिअल टाईम प्रोटेक्शन कायम ऑनच पाहिजे. सो या साईटवरती, जी निरसॉफ्ट नावाची साईट आहे, याच्यावरती आपल्याला पासवर्डचे बरेच टूल्स अवेलेबल आहेत. आपण कोणाचाही पासवर्ड क्रॅक, हॅक और गेस करू शकतो. ज्यांचे पासवर्ड सेव्ह आहेत ते काढू शकतो. प्लस त्याच्यामध्ये बरेच ब्राउझरचे टूल्स आहेत, की लॉगर्स आहेत. की लॉगर म्हणजे या लॅपटॉपमध्ये जर मी की लॉगर टाकून ठेवलं तर त्यानंतर त्या कीबोर्डवरती कोण काय टाईप करतंय, कोण काय व्हिजिट करतंय, त्या सगळ्या गोष्टी डिरेक्टली माझ्या मेलवरती और माझे जे काही डेस्टिनेशन असेल त्याच्यावरती पाठवले जाते. त्याच्यानंतर हे स्निफ पासवर्ड आहे, म्हणजे जेव्हा कधी कुठलीही वेबसाईट ओपन केली जाईल तेव्हा त्या वेबसाईटवरती जे काही पासवर्ड टाकला जाईल तो डिरेक्टली अटॅकरला मिळेल. आणि हे सगळे तुम्हाला दिसेल, हे सगळे फ्री टूल्स आहेत. कुठल्या प्रकारचे पेड टूल्सची गरज नसते. बऱ्याच वेळेला लोक खूप मिसगाईड करतात. ज्यांना ज्यांना या इंडस्ट्रीत यायचं असतं त्यांनी येऊ नये
त्यासाठी त्यांना खूप मिसगाईड केलं जातं की इथिकल हॅकिंग म्हणजे खूप महाग आहे, शिकण्यासाठी करण्यासाठी टूल्स पण खूप महाग असतात वगैरे वगैरे. असं अजिबात नाही आहे. या गोष्टी फ्री पण आहेत, काही पेड आहेत, पण बेटर सर्टिफिकेट ते पेडमध्ये करावं लागतं, बट खूपही महाग नाही आहे. सो आजचं आपण सेशन इथे थांबवतोय, 4 वाजलेले. कोणाला काही डाऊट्स आहेत? कारण आपण भेटणार आहे परत, बट थर्सडे नवीन वेगळा टॉपिक. कोणाला काही डाऊट्स आहेत? जर कधी कोणाला काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर डिरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. Any participant wants to give any review regarding today's sessions? Yes? Any participant wants to give review regarding today's sessions? No? Okay, so we'll be just concluding today's session. I would like to thank Omkar Gandhi sir for his live demonstrations of spy apps, Android app permissions, and he has conducted very interactive sessions with all the participants. He has very well explained us the online attack which are being affected for the common persons in the betting and the advertisement sites, which has made all the faculties that are the participants of this FDP as a cyber saksha. So I would like to thank him for creating awareness regarding these hacking tools and guiding us with the security checks for the Wi-Fi hacks through these real life examples. Thank you sir for all the sessions. Thank you.